नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटा अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, उद्या आहे एक्सपायरी 17 तारखेची. 17 जुलै 2025 एक्सपायरीचा डेटा आपण अनालाइज करतोय. या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल तर डेटा जो आहे तो फार काही चेंजेस झालेला नाहीये कम्पेअर टू कालचा जो डेटा होता. 16 तारखेसाठीचा जो डेटा होता त्याच्यामध्ये फार मेजर चेंजेस नाही झालेले. तुम्ही बघू शकत असाल रिटेल क्लायंट जो होता तो 3,25,000च्या ज्या पोझिशन्स होत्या त्या थोड्याशा पॉझिटिव्ह साईडला वाढून 3,39,000च्या झाल्यात. तर फार मेजर चेंजेस नाही अजिबात. कॉल जे लॉंग्स आहेत त्यांचे बऱ्यापैकी आहेत. कॉल शॉर्ट्स पण आहेत आणि त्याबरोबर पुट शॉर्ट्स पण आहेत. तर नेट टू नेट जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. आणि एफ आयची गोष्ट करू आपण तर 2,65,000च्या ज्या निगेटिव्ह पोझिशन्स होत्या त्या ऑलमोस्ट ॲज इट इज आहेत. 2,72,000च्या आता निगेटिव्ह पोझिशन्स त्यांच्या आजच्या दिवसाला झालेल्या आहेत. तर प्रोने पण फार मोठा बदल केलेला आहे असं काय म्हणता येणार नाही. तर प्रो सुद्धा नेट टू नेट 92,000च्या मायनस पोझिशन्स घेऊन बसलेला आहे. तर मित्रांनो, डेटा जो आहे तो थोडा साईडवेज टू निगेटिव्ह आहे. त्याचं रिझन असं आहे की कालच्या आणि आजच्या याच्यामध्ये फार चेंजेस नाही आहेत आणि विक्स जो आहे तो विक्स आता साधारण 11:15 11:30च्या आसपास ट्रेड करतोय. तर मित्रांनो, हा मागच्या काही काळामध्ये फारच लो आहे. ऑलमोस्ट ऑलमोस्ट तो आता एकदम तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवर बघाल ना तो एकदम लोवेस्ट वर आलेला आहे आणि हे लोवेस्ट त्या अर्थाने थोडंसं साईडवेजचं इंडिकेशन त्या ठिकाणी आपल्याला देत आहे. तर हे कशामुळे झालंय, व्हॉल्युम्स पण पूर्ण ड्राय झालेले आहेत. तुम्ही बघू शकत असाल ज्यावेळी एक्सपायरीला इथे एफ आयच्या ऍटलिस्ट 7-8 लाखाच्या पोझिशन असायच्या, 10 लाखाच्या पोझिशन्स असायच्या आणि प्रो जे आहेत ते 12-15 लाख 16 लाखापर्यंत पोझिशन्स असायच्या. तर रिटेलर भाऊ त्याप्रमाणे फार काही कमी पडलेत असं नाहीये. पण जे प्रो आणि एफ आयज आहेत त्यांच्या व्हॉल्यूम मध्ये ड्रास्टिक चेंज आलेला आहे आणि एकदम रिड्युस्ड त्यांचं व्हॉल्यूम आहे. तर डेटा जो आहे त्यांच्या साईडने तो निगेटिव्ह आहे. रिटेलर थोडासा पॉझिटिव्ह घेऊन चाललाय आणि मार्केट तुम्ही बघितलं असेल तर एका सेंटर पॉइंटला येऊन थांबलेलं आहे. आणि हाच तो पॉइंट आहे जो एक्सपायरीचा पॉइंट आपण त्या ठिकाणी 2 दिवसापासून पण सांगत आलेलो आहे आणि उद्यासाठीची एक्सपायरी पण आपल्याला ह्याच लेवलला बघायला मिळू शकते. कारण एक मोठी जो डीप आला साधारण 11 तारखेला त्याच्यानंतरून पुन्हा जी 12 तारीख 14 तारीख 12-13ला सुट्टी होती, 14 तारखेचं जे मार्केट होतं ते लोवेस्ट पॉइंटला ट्रेड करून त्या ठिकाणी हे झालं. नंतरून ती जी मुवमेंट आली 15 तारखेची, 15 नंतरून आजची 16 तारीख एक साईडवेज आणि थोडासा निगेटिव्ह बायस दुपारच्या वेळात होता. काल आपण डेटावर सांगितलं होतं की निगेटिव्ह टू साईडवेज डेटा त्या ठिकाणी असेल. कालचा व्ह्यू तोच होता, उद्यासाठीचा पण तो व्ह्यू तोच असणार आहे. या ठिकाणी मी ज्यावेळी साईडवेज टू निगेटिव्ह म्हणतो याचा अर्थ कंटिन्यू मार्केट पडावंच आणि हे असं नाही होत, किंवा एकदम साईडवेज टू पॉझिटिव्ह म्हणतो ते मार्केट एकदमच असं ड्रास्टिक पॉझिटिव्ह सरळ सरळ वरती जावं असा त्याचा अर्थ नाही होत. माझं म्हणण्याचा अर्थ असा असतो की एक मोठे जे मूव आहेत 200 पॉईंट 250 पॉईंट 150 पॉईंट ऍटलिस्ट हे नाही आहेत, निगेटिव्ह साईडला राहील तर एक छोट्याशा नॉमिनल याने म्हणजे 60-70 पॉईंट 80-90 पॉईंट फार फार तर आणि क्लोज होता होता -60 पॉईंट अशा अर्थाचं ते हे. आता हे ऑप्शन सेलर जे त्यांना ते समजून येईल की नक्की या ठिकाणी ही काय लँग्वेज आहे, साईडवेज टू निगेटिव्ह म्हणजे काय, साईडवेज टू पॉझिटिव्ह म्हणजे काय, साईडवेज काय आहे आणि डायरेक्ट पॉझिटिव्ह मोठ्या बोल्ड मध्ये पण मी लिहिलं होतं निगेटिव्ह ज्यावेळी मार्केट 25,000ला टच केलं. 11 तारखेचं बघितलं असेल तुम्ही, साधारण 14 तारखेला ते मार्केट टच केलं होतं खाली. तर तुम्ही बघितलं असेल आपण परफेक्ट लेवल त्या ठिकाणी दिल्या होत्या आणि ह्या एक्सपायरीची जी लेवल आहे ती पण एक हे आहे. तर आता ही आजचं नाहीये, ही बघू शकत आहात 25,300चा जो हाय आहे 25,325च्या आसपास आणि इकडे खाली 25,000चा जो लो आहे. तर हे ना एक सायकोलॉजिकल लेवल असतात आणि हे जे मोठे प्लेयर्स आहेत ना ही सायकोलॉजी ओळखतात. आता त्यांनी एकदम भरपूर शॉर्ट्स केले होते, ठीक आहे, अजून किती शॉर्ट्स करणार, करू पण शकतात, काय अडचण नाही. पण आता रिटेलरला जर गुंडाळायचं एवढ्या 25-50
ज्या लाखाच्या पोझिशन्स आहेत, रिटेलरच्या एवढ्या हेवी पोझिशन्स आहेत, त्यांना लुटणार कोण आहे? यांना हेच लोक लुटणार आहेत. रिटेलर मध्ये काही थोडस जो चांगला रिटेलर आहे तो त्या ठिकाणी कमवेल, पण मॅक्झिमम ह्या लोकांना प्रॉफिट तर काही सोडायचं नसतं. हे कधी प्रॉफिट सोडतील असं कधी होणार नाही. तर त्या हिशोबाने हे मॅनिप्युलेशन आणि ह्या ऍक्टिव्हिटी चालू असतात. ज्या ठिकाणी पंच अपेक्षित आहे त्या ठिकाणी देतात आणि बरोबर मार्केटला ते एका सेंटर पॉइंटला घेऊन येतात. ते ही आजच नाहीये, मागच्या पण एक्सपायरी असतील, तुम्हाला आठवत असतील तर तुम्ही बघू शकाल. मागच्या एक्सपायरीज पण अशा भरपूर वेळा झालेल्या आहे की ते एक सेंटर पॉइंटला आणून हे करतात. पण ह्या वेळेचा जो डेटा आहे ना तो थोडासा डायरेक्शनल आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला हे मोठे फ्लक्च्युएशन्स बघायला मिळालेले आहेत. म्हणजे एकदम हायर एंड टू लोअर एंड आणि पुन्हा एक कन्सोलिडेशन. तर मित्रांनो, आय होप हा डेटा तुम्हाला हेल्पफुल होत असेल आणि ह्याच्यापासून तुम्ही फायदा उचलत असाल. मी मागच्या व्हिडिओमध्ये काही स्टॉक्स आणि स्ट्रॅटेजीज दिल्या होत्या, तर नक्की फॉलो करा. आणि मित्रांनो, हे शेअर करून ठेवा सगळ्यांना. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत आणि त्या हिशोबाने एक प्रॉपर प्लॅनिंग माझं चालू आहे की आपण एक अशा पद्धतीचा एक सिलेबस आणि अशा पद्धतीचं एक परफेक्ट फ्रेमवर्क त्या ठिकाणी मला तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यातून आपल्याला एक हा बिझनेस म्हणून कसा करता येईल आणि एकदम परफेक्ट पॉझिटिव्ह इन्फ्लो जनरेट करणारा हा बिझनेस त्या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जोडले जा, लोकांपर्यंत हे पोहोचवा. आपण फ्री ऑफ कॉस्ट शिकवण्याचं ध्येय उचललेलं आहे की ऍटलिस्ट जे माझ्याकडे नॉलेज आहे ते तुम्हाला कळावं आणि त्यातून लॉंग टर्म मध्ये एक चांगली वेल्थ त्या ठिकाणी क्रिएट करता यावी, आशयाचा माझा प्रयत्न असणार आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच ॲनालिसिसच्या व्हिडिओसाठी. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पाहत राहा आपले ॲनालिसिस रिलेटेड व्हिडिओज. थँक्यू मित्रांनो.